नमस्कार मंडळी. मी आज शेतावरती गेलो होतो सकाळी उठल्यावर पहिल्यांदा. आणि काल झाली अमावस्या. तर मला माहिती होतं की माझे ते जी रोवणं निघतात तर ते अमावस्येलाच निघतात, पिठोरी अमावस्येला. पण आम्ही खूप वाट बघत होतो श्रावणामध्ये. मला काय ते अगोदर जेव्हा आपल्या रोवणं येतात मशरूम तुम्ही म्हणत असाल तर ती मला काय मिळाली नव्हती. हे बघा सुंदर नजर आहे, एकदम ताजे आहेत, एकदम बघ ताजेत कशी बघा, एकदम मन प्रसन्न झालेलं आहे. लोकांनी ती खाल्ली असतील पण असताना बी माझ्याकडे आहेत ते मी दाखवणार आहे. हे बघा पायाखाली पण असणार आहेत, छान आलेत, भरपूर आलेले आहेत. आणि मला मालवशी पण भेटले, त्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याचा छोटा व्हिडिओ काढला आहे आणि हे पुढे होते हे मला माहीत नव्हतं. जबरदस्त पायाखाली पण असतील चालेल. हे तुम्हाला तुकडे जे पडलेले दिसतात ना ते खेकड्याने वगैरे खाल्लेले असतात. माझे ते खेकड्या भरपूर आहेत, अजून असतील मी तुम्हाला दाखवतो. आज पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. आता मी काढायला सुरुवात केली आहे. हे बघा एकदम पॉवरफुल आहेत, हे बघा सुंदर आहेत. अजून भरपूर काढायचे आहेत, जाम धमाल येणार आहे. हे बघा पुढे खूप छान आहेत आणि मोठे आहेत आणि फुललेले आहेत. हे बघा या साईडला पण भरपूर आहेत. या साईडला अंकिता पण काढते. हे बघा खूप आहेत, फुलले सर्व. अंकिताने पण काढले, तिकडे घमेल आणले. हे बघा अजून बघायला लागते. हे एक लाईनमध्येच असतात सर्व. माझं पण घमेल भरलं आहे बघा. ही मशरूम पण म्हणजे रोवणं आहेत नाही तर पिठोरी अमावस्याला भेटतात, पण कधी त्या टायमाला भेटण्याची शाश्वती नाही. कारण की जर पाऊस जास्त पडून ऊन पडलं तर ती येणार आणि पाऊस पडतच राहिला तर ती समजा पुढच्या वर्षी गेली. हे सर्व काढायला जवळजवळ आमचे 2 तास गेले आणि त्याच्यानंतर हे काढून झालेले आहेत. आता चहा पण आले माझी बघा, काही चहा आहे, बिस्किट आहेत, खाऊया. या चहा प्यायला. थोडं गरम होऊ द्या. तापत ठेवी ती काढून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरा टाकूया. थोडा जिरा लागेल. त्याच्यामध्ये जरा कढीपत्ता, आणि एक मोठासा कांदा टाकायचा समजी चिरून. लसूण आणि अद्रक थोडंसं चिरून घेतलं, उकळून टाकलं. तरी थोडंसं ब्राऊन होईल कांदा नरम. नंतर आपण त्याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे. कांदा बऱ्यापैकी थोडासा लालसर झाला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया धना पावडर टाकूया. नंतर हळद टाकायची आणि हा घरचा मसाला आहे तो टाकायचा आहे. थोडा बेडगी मिरची पावडर आहे कलर येण्यासाठी. आणि ही थोडी तिखट पावडर आहे, थोडा तिखट आहे. हा गरम मसाला, जोरदार चटका मसाला.
थोडं शिजवून घेते. गॅस कमी करायचा आणि ते जळणार. ते मसाला झाला. आता आपण रोना म्हणजे मशरूम टाकलं याच्यामध्ये. भरपूर आहे. थोडे फिरवून घ्यायला लागतील आपल्याला, कारण ते नंतर नरम झाले की ते कमी होणार आहेत परत. चांगली फिरवायचे, मसाला लागला पाहिजे. जेवढी याच्यामध्ये राहतील तेवढीच घेणार आहेत. बाकीचे आपल्याला हळद मीठ करून गरम पाण्यामध्ये ते ठेवायचे फ्रीजमध्ये नंतर वापरण्यासाठी. तर आता पुन्हा एक रेसिपी अंकिताने बनवली आहे, आता ही मी बनवतो आहे. थोडा आधी याच्यामध्ये नंतर पाणी टाकतो. थोडंसं मीठ टाकून घेऊ याच्यामध्ये आणि ती विरघळणार बरोबर. जास्त मीठ टाकायचं नाही याच्यामध्ये, का कोकम पण आपण टाकणार आहेत. आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे. पाणी याला सुटणार आहे तरी पण थोडं टाकायचं, शिजायला पाहिजे. जंगली वस्तू आहे. बस झालं पाणी. आता याच्यामध्ये 2-4 कोकमं टाकायचे आपल्याला. कोकम पाहिजे कारण हे थोडंसं मच्छी टाईपच आहे. याच्यामध्ये उमस लागणार आहे, त्याच्यासाठी कोकम हे पाहिजे याच्यामध्ये. बस झाले. मीठ पण झाले, कोकम टाकलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडा गोडा मसाला टाकायचा, जास्त नाही, थोडासा गोडा मसाला टाकून घेतो. फिरवायचं आहे, चांगला मिक्स करून घ्यायचं त्याला. मशरूम खूप छान लागते, पण ही थोडी लेट झाली. मी म्हटलं की यावर्षी मला नाही मिळणार मशरूम खायला, पण मला मिळाले. माझं नशीब चांगलं होतं. आता याला थोडं आपण झाकण लावून शिजवूया.